रिक्वेस्ट बोथ टीम्स. अतिशय सुंदर मैदान आहे. सोनादेवी क्रीडानगरी टेमगर. खरोखरच माझा कुटुंब माझी जबाबदारी. सॅनिटायझरचा वापर करा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. हा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांना भारतीयांना या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जात आहे आणि संपूर्ण स्पर्धा आपल्यापर्यंत कव्हरेज केली जाते. बिग बॉस ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज टेक्निकलला संपूर्ण जे टेक्निकल्स आहेत त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. या स्पर्धेमध्ये प्रोप्रायटर रवी गुलवी, प्रथमेश पाटील आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे DJ विवेक. चांगली माईक सिस्टीम त्यांनी सुपूर्द केलेली आहे, त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते या स्पर्धेमध्ये. तर सामन्याला सुरुवात होते. गेम ऑन, लेट्स गो प्ले. पहिलं मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज अंकुश. चेंडू जमीन लगत खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 38 सर्कलमध्ये ऑफ साईडला मिळेल फक्त एक धाव. संघाचा संघनायक खातं कोलते श्री गणेश कळते, प्रल्हाद नाईक. बिनबादे कशी सुरुवात आहे गावदेवी भादवड या संघाची. डावी उजवी जोडी खेळपट्टीवर. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन गावदेवी भादवड संघाकडून. आता मात्र प्रथमच स्ट्राईकला येणार आहे तो संतोष. सामन्याचे पंच आहेत अतिशय निष्णात पंच आहेत मित्रांनो. गेली तब्बल 25 वर्षांपासून मी पाहतोय विशाल नाईक स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये. थर्ड अंपायर पाहतो आपण च्या भूमिकेमध्ये. पंच सुरेश घरत देखील दिसत आहेत, विक्रम मात्रे देखील दिसत आहेत. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, मात्र डावी इष्टी सोडून जातोय आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते धावपलकावर. बिनबाद दौर. पहिलं P1 षटक मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळतोय अंकुश. वन्स अगेन राईट आर्म राऊंड द विकेट अंकुश. चेंडू मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू होता, अप्रतिम चेंडू. सापचकीत होते फलंदाज. स्विंग अँड मिस. यष्टीरक्षक मला तर वाटतं हरिदास आहे यष्ट्यांच्या मागे. जबरदस्त यष्टीरक्षण. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 2. पुन्हा एकदा अंकुश. चांगली नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू आणि बॅटचा अजिबात मिलाप झालेले नाही. चांगली गोलंदाजी, ॲक्युरेट बॉलिंग. बघा गोलंदाजाकडे ह्या गोष्टी असणे खूप महत्त्वाचं असते. तुमची लेंथ, लाईन आणि योग्य दिशा हे खूप महत्त्वाचं असते गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून. तेच बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अंकुश आमच्यापासून दूर जाताना. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचं मिलाप झालेलं नाही. चांगली गोलंदाजी. सकाळचं सत्र आहे, कूल क्लायमेट, क्रिकेटसाठी आयडियल कंडिशन, पोषक वातावरण आहे आणि 40+ क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. सोनादेवी 40+ टेमगर संघाच्या वतीनं चाचणी स्पर्धा, फ्री एंट्री टुर्नामेंट. स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही, मात्र डावी इष्टी सोडून जाणारा चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या आलोच पुढे सरकताना स्कोर कार्डवर पाहतो आपण 3 धावा. अंकुश 7 ते 8 पावलांचा रनअप. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी सातत्याने बघायला मिळते ती अंकुश याच्या माध्यमातून. धावसंख्या कायम आहे धावपलकावर. पहिलं षटक आहे मार्गस्थ. बिनबाद 3, नन फॉर 3. शॉर्ट रनअप अंकुश. चेंडूला लॉप केलेले लॉफ्टेड फटका हवेमध्ये. यती झेल टिपते मिड विकेटला. फर्स्ट विकेट गॉन. पहिल्या विकेटचं पतन. बाला जगदीश रसिकाच्या लग्नात गाणं गावलेस, आता माझ्या राजाच्या हल्दीला गाणं गाव. तर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत. मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये लाजवाब गोलंदाजी अंकुशद्वारा. फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. एक गडी बाद केलेला आहे. अतिशय चांगली
गोलंदाजी बघायला मिळेल पहिल्या षटकामध्ये. व्यासपीठावर आपण पाहू शकता कित्येक मान्यवरांना, त्यामध्ये गणेश ठाकरे, रवी, त्यानंतर विकास मुकादम, कपिलजी म्हात्रे, अनिल पाटील, विलास बी, मंगेश भोईर आणि पाहतोय इतर मान्यवर कित्येक मान्यवरांना आपण पाहू शकता. मुसाभाई देखील आहेत, संजय म्हात्रे साहेब देखील आहेत, त्यानंतर गोट्याबाई, नितेश म्हात्रे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक, मेन ऑर्गनायझर, उद्योजपती भिवंडी आणि प्रेसिडेंट अध्यक्ष भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ या स्पर्धेचे सर्व पद्माकर चौधरी साहेब यांना देखील आपण पाहू शकता. कैलास चौधरी अतिशय बिजी मॅन, हे देखील खूप मेहनत घेताना या स्पर्धेसाठी. सर्वांचं मी सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रवीण येतोय दुसऱ्या षटकासाठी. धावसंख्या 3 आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि मी तर म्हणेन अरविंद भोईर जे संघाचे कर्णधार आहेत, ज्यांनी जो नाणेफेक जिंकून निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा, अगदी पहिल्या षटकापर्यंत योग्य निर्णय वाटतोय. प्रवीण चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळले, ऑन साइडला क्षेत्ररक्षक दक्ष, यतीश जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मिळेल फक्त 1 धाव. धावसंख्या हळूच पुढे सरकताना धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 4. मित्रांनो, या स्पर्धेचा आणखी एक संदेश आहे, तो म्हणजे क्रिकेट खेळत राहा, हिट राहा, फिट राहा. हेल्थ इज वेल्थ. क्रिकेट खेळाच्या माध्यमातून एक फिटनेस देखील एक आपण बघायला मिळते. फिटनेस बाबतीत आपण निश्चितच 40+ क्रिकेट हा खेळला जातो भिवंडी तालुक्यामध्ये. मोठ्या संख्येने या स्पर्धा होतात भिवंडी तालुक्यामध्ये. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आमच्यापासून दूर जाताना प्रवीण सामना करेल फलंदाज कैलास जादूगर, मॅजिकल कैलास असं त्याला उपमा देण्यात आलेली आहे. चेंडू येतोय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक दक्ष, यतीश लाजवाब फिल्डिंग बघायला मिळते. मिळेल फक्त कैलासाला 1 धाव. वैयक्तिक खातं खोलतोय कैलास. धावसंख्या धावफलकावर 5 एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेले आहेत. सोनादेवी 40+ संघाची जी कमिटी सक्रिय मेंबर्स आहेत त्यांना विनंती करतो, या आपण व्यासपीठाजवळ सर्वांना विनंती आहे, सर्वांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. प्रवीण चेंडू मात्र बघूया हवेमध्ये भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. गुड कॅच. सेकंड विकेट इज गॉन. दुसऱ्या विकेटचं पतन परतावं लागेल कर्णधार प्रल्हाद नाईक याला. तर यानंतर जो सामना होणार आहे तो अष्टविनायक ठाकूरपाडा आणि श्याम स्पोर्ट धामणगाव दोन्ही संघांच्या कर्णधाराने ताबडतोब संपर्क साधायचा आहे. तर अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावर 5, 2 गडी बाद झाले आहेत. पहिला फलंदाज बाद झाला प्रल्हाद नाईक संघाचा. संघनायक फारसं काही योगदान देता आलेलं नाही, 2 धावांवर बाद झाला. त्यानंतर संतोष हा 0वर बाद झालेला आहे. बघा चालू सामन्यातील विजयी संघ आणि वराल देवी स्पोर्ट्स ताडाली ग्राउंड क्रमांक 2 वर दुसऱ्या फेरीचा सामना होणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तत्पूर्वी बघा पहिला डाव संपल्यानंतर लगेचच नाणेफेक करण्यासाठी उपस्थित राहायचं. गावदेवी अष्टविनायक ठाकूरपाडा आणि श्याम स्पोर्ट धामणगाव यानंतर सामना होणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांनी टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. प्रवीण राईट आर्म ओव्हर द विकेट. न्यू बॅट्समन इन क्रीज. यशवंत येतोय नॉन स्ट्राईक एंडला क्रमांक 4 वर खेळण्यासाठी. मात्र स्ट्राईक वर मॅजिकल जादूगर कैलास चिप केलेल्या हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. काय लाजवाब फिल्डिंग बघायला मिळते गावदेवी ओवली संघाची. फक्त मिळेल 1 धाव कैलास याला. कैलास पोचतोय वैयक्तिक 2 धावांवर आणि गावदेवी बादवडे संघाची धावसंख्या 6. 6 लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरे षटक आहे प्रगतीपथावर. निर्धारित 4 षटकांचा सामना.
फुलटा चेंडू बघूया, चेंडू हवेमध्ये मात्र दोघांच्या मध्ये स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा एक खणखणीत चौकार. डीजे बघा, दोघांमध्ये कॉलिंग झाली नाही, विकास होता तिथे, क्षेत्ररक्षक कैलास होता. खरं तर झेल घेण्यासाठी कॉलिंग खूप महत्वाचं असते. तू नाही मी नाही, आणि चेंडू मात्र जमिनीवर आदळला आणि चौकाराच्या रूपाने 4 धावा मिळत आहेत त्या गावदेवी भादवडे संघाला. यशवंत यांनी चौकारणीचे आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या धावपलकावर पाहतो आपण 10, 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरी षटके मार्गस्थ प्रवीण. चेंडू बघूया, जबरदस्त कॉपी बुक स्टाईलने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय, प्रेरणा देते चपल क्षेत्ररक्षक. 2 धावा पूर्ण करते यशवंत पोचतोय वैयक्तिक 6 धावांवर. आणि गावदेवी भादवडे संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 12. यानंतर जो सामना होणार आहे, अष्टविनायक ठाकूरपाडा आणि श्याम स्पोर्ट धामणगाव दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि यानंतर प्रत्यक्ष सामन्यामध्ये काय घडामोडी होतील याचं धावतो वर्णन करण्यासाठी तालुका क्रिकेटचा बुलंद आवाज आणि माझे परम मित्र, गेले मित्रांनो आपल्याला माहीत असेलच 15 ते 16 वर्षापासून कॉमेंट्री बॉक्समध्ये, मग भिवंडी तालुक्यामध्ये कुठेही स्पर्धा असो, मंगलाष्टका असोत किंवा इतर काही प्रोग्राम्स असोत, अतिशय सुमधुर आवाज आहेत. यानंतर समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय मोहन भोईर यांना. धन्यवाद जयवंत पाटील. तर पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती फक्त आणि फक्त 12. प्रति षटकाचा मित्र आपण विचार केला तर 7 धावांची सरासरी आहे. कुठेतरी पाहतोय गावदेवी भादवडा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय, मात्र साजेशी कामगिरी 2 षटकामध्ये दिसत नाही. परिपूर्ण बॅकफुटवर आहे. आणि बघूया उर्वरित अजूनही 12 चेंडूमध्ये हा संघ कशा प्रकारची कामगिरी करतो. निश्चित उर्वरित 12 चेंडूमध्ये हाणामारीचा खेळ करणं अत्यंत गरजेचं आहे. समोरच्या संघाला देवीदास वैयक्तिक पहिला सांघिक तिसऱ्या संघाच्या वतीने तिसऱ्या षटकात होते देवीदास. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो गावदेवी भादवडा संघ परिपूर्ण बॅकफुटवर आहे. फक्त 12 धावा आणि तब्बल 2 फलंदाज हे तंबूच्या आश्रय आला. चला वेल कमी घ्या प्लीज. सर्व संघांना विशेष सूचना असेल, आपण थोडंसं क्षेत्ररक्षण करताना वेल कमी घ्या. यानंतर धामणगाव विपक्ष ठाकूरपाडा 2 संघांना विनंती असेल, आपण आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपतात दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं, लॉंग रनअप पंचाकडे गाठ घेतोय देवीदास. या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं फोर्स केलं, क्रॉस द लाईन, चेंडू मिड विकेटला येतोय. आउटफील्डमधून विकास याचं चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धावेची निश्चितच दुसरी धाव घेण्याचा एक आत्मघातकी प्रयत्न आपण पाहिला होता. प्रयत्न मात्र सपोर्ट देण्याचं कारण आपण पाहिलं होतं. एस टी शिकला चेंडू कुठं गॅदर करता आला नाही जेवण. निश्चित एक सुवर्ण संधी होती धावचित बाद करण्याची. जीवन मिळते कैलाशाला. 2 धावा पूर्ण कंप्लीट करतो कैलास. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर पोहोचतो तर संघाची धावसंख्या मात्र 2 धावांनी पुढे सकते ती 14. पुन्हा एकदा देवीदास स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती जादुई कैलाशाला. देवीदास टू कैलास. या ठिकाणी मात्र लेक्षमच्या थोडासा बाहेरचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवंतर धावणे संघाची धावसंख्या आलूच पुढे सकते ती 15. 2 बाद 15 तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. पहिली 2 षटकं आपण जर पाहिलीत खरोखर अतिशय सुरेख सुंदर संघटकांनी टाकली जी जबाबदारी, आणि त्या जबाबदारी दोन्ही गोलंदाज पात्र ठरलेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते पुन्हा एकदा. देवीदास लॉंग रायडर घेतो, पंचांकडे गाठ घेतो, स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. ती संघातील सर्वात एक महत्त्वाचं ट्रम्पकार्ड उत्कृष्ट फलंदाज आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आपण पाहतोय मोठे फटके मारण्याची. कैलाश. देवीदास टू कैलाश. चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बिग हिट घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. लाईन कुठेतरी मिस होतोय, चेंडू आदळतोय स्टँडवर, त्रिफळचित फलंदाज बाद होतोय कैलाश. कैलाश याला मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागतं. अतिशय सुंदर चेंडूची फेक आपण पाहिली होती. मधल्या स्टीवचा चेंडू आपण पाहिला होता.
चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहिला होता, मात्र चेंडूची लाईन कुठेतरी मिस झाला होता. मैदान सोडावं लागतं कैलाशाला. नेक्स्ट फलंदाज संजय, याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता. वेलकम. वेलकम मनोहरजी तरे. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत असेल. भिवंडी तालुक्यातील नामांकित सूत्रसंचालक, उत्कृष्ट समालोचक, एक उत्तम वक्ता आहे. आपलं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. निश्चित आपल्या संघाचं एक मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपणास विनंतीशील आपण व्यासपीठावर मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. मित्रो, ज्यांच्या माध्यमातून आपण एक 40+ मोठं बिग इव्हेंट पाहिलं होतं मागच्या वर्षी, मनोहरजी तरे आणि रवींद्र तरे हे बंधू आहेत आणि यांच्या दोघांच्या माध्यमातून आपण एक सुरेख आणि सुंदर स्पर्धेचं आयोजन पाहिलं होतं. मनोहरजी तरे, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती असेल आपण व्यासपीठावर मंचावर यायचं आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. परिपूर्ण बीट झाला फलंदाज कैलाश. बिग हिट घेण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट पलीने संपर्क झाला नव्हता, लाईन मिस झाला होता, चेंडू एस्टॅनवर आदळतोय. पुन्हा एकदा देवीदास टू संजय. या ठिकाणी मात्र पुढचा चेंडू होता, ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता तसा मात्र घेता येणे. अक्रॉस द लाईन खेळून काढलेला चेंडू, चेंडू मिड विकेटला जातो. आउटफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 16. 3/16. निश्चितच चालू स्पर्धेचा आपण विचार केला तर गावदेवी भादवड हा संघ कुठे थोडंसं बॅकफुटवर आहे. याचं कारण आपण पाहिलं होतं जेवण, अप्रतिम गोलंदाजी आणि त्या गोलंदाज सुंदर ती साथ आहे क्षेत्ररक्षणाची. पुन्हा एकदा देवीदास सामना करतोय. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज, एक उत्तम ट्रम्प कार्ड आहे गावदेवी भादवड संघाचा, यशवंत. चेंडूवर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क नाही. याचं कारण जेव्हा आपण पाहिलं होतं थोडंसं अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. वेलकम संजू. अष्टविनायक ठाकूरपडा संघाचे संगणक आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज यशवंत. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असते रे. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोड्यावर पंचांकडे गाठ घेतोय. आता मात्र एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. सुंदर चेंडू, अतिशय चांगला फटका मात्र आपण पाहतोय. हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडंसं पुश केलं तर चेंडू ऑफला जातोय. डीप पॉईंटला जाणारा चेंडू आउटफील्डमध्ये जोपर्यंत फेक होतोय तोपर्यंत मात्र वेळ आहे ती 2 धावा घेण्याची. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 18. 18 रन, लॉस ऑफ 3 विकेट अँड 3rd ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. 3/18. देवीदास संघातील हा एक महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे. अगेन्स्ट आपण पाहिलं फलंदाज यशवंत हाही संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड फलंदाज आहे. हे दोन्ही मातबर असे खेळाडू आहेत. या ठिकाणी मात्र थोडंसं अंडरस्टँडिंग स्ट्रोक, चेंडू हमेल क्षेत्ररक्षक खाली, अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. महत्त्वाचा फलंदाज यशवंत, याला मात्र मैदान सोडावं लागतं. एक खराब फटका, आत्मघातकी फटका आपण पाहिला होता. निश्चित अतिशय अप्रतिम झेल एसटी रक्षक हरिदास याच्याकडनं. एक महत्त्वाचा फलंदाज याकडे बाद होतोय. यशवंत नेक्स्ट फलंदाज सुधाकर येतोय. गावदेवी भादवड या संघाकडनं आता मात्र एक जबाबदारी घेऊन सुधाकर मैदानात उतरतोय. षटक क्रमांक 3 संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकफुटवर आपण पाहतो गावदेवी भादवड. एक उत्तम चांगली कामगिरी फ्रंटफुटवर गावदेवी ओवळीया संघ. निश्चितच मोहन भोईर जो नाणेफेक जिंकून निर्णय घेतलेला आहे, अरविंद भोईर अँड कंपनी गावदेवी ओवळीया संघाने योग्य निर्णय वाटतो. तिसऱ्या षटकापर्यंत लाजवाब कामगिरी बघायला मिळते आणि पूर्णपणे पाहतो आपण खराब स्थितीमध्ये तो गावदेवी भादवड संघ. इथून मोहन भोईर मला तर वाटते 15 ते 20 धावा जर जमा केल्या तर निश्चितच गावदेवी भादवड संघामध्ये देखील चांगली गोलंदाजी, प्रेक्षकांना एक चांगला रंगतदार सामना निश्चितच बघायला मिळेल. बरोबर जेवण. आतापर्यंत आपण पाहिलं 3 षटकांचा सामना संपलेला आहे आणि ज्या धावा आहेत त्या कुठेतरी सेफ नाही आहेत, सुरक्षित नाही आहेत. आता मात्र सुरक्षित धावा जर जमवायच्या असतील तर येणाऱ्या अंतिम षटकारामध्ये हाणामारीचा खेळ करणं अत्यंत गरजेचं आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, ज्याला आपण म्हणता येईल भीमटोळा, वज्रटोळा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. शेवटचा अंतिम अखेरचा गोलंदाज, सर्वात महत्त्वाचा गोलंदाज कैलाश.
कैलाश स्ट्राईक रोटेट करतो. सुधाकर संघातील हाही एक महत्त्वाचा ट्रम करतो. उत्तम साथ देतोय संजय. एक चांगला अनुभव दोन्ही फलंदाजांकडे. गोलंदाज मात्र कैलाश येतो. किती स्पर्धामध्ये कैलाशाने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. या ठिकाणी थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप थर्डमॅनला जातो. आउटफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव मिळते. मात्र जेवण मी म्हणेन अंतिम षटक आहे. एक धावेने काही जमणार नाही आहे. सामन्यामध्ये जर सेफ राहायचं असेल किंवा सेफ धावसंख्या उभारायची असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती संजय. आणि संजय भाई नेहमीच आपलं अकाउंट मोठ्या धावसंख्येने उभारतात. डिक्लेअर ज्या धावा असतात षटकार चौकार अशा धावेने आपल्या धावा जमा करत असतात. बघूया ब्लाइंड स्ट्रोक. डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. फटका मारायचा असेल तुमचं फुटवर्क तुमचं टायमिंग तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. थोडासा अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडू बॅटपळीमध्ये संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडू. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर. पुन्हा एकदा गोलंदाज कैलाश. राईट मोरचा मारा पंचांकडे गाठ घेतोय. हलक्याच पावलांचा रन अप. स्ट्राईक रोटेट करतोय संजू. आणि या ठिकाणी मात्र फ्लाईट 6. व्हेरी नाईस स्ट्रोक. अतिशय सुंदर फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक. ज्या फटक्याची आवश्यकता होती संघाला तोच फटका संजू याच्या बॅटमधून निघतोय. जेवण या अगोदर मी म्हटलं होतं नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी एक माहीर असतो आणि तेच एक्झॅक्ट घडतंय. उत्तम फटका ज्याच्या बॅटमधून पाहिला. टायमिंग अचूक होतं. फटका आणि फटक्यामध्ये ताकद एक चांगली होती. फ्लॅट 6. चेंडू सीमाच्या बाहेर जाणार एक नेत्रदीपक षटकार संजयच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 6 धावेने पुढे सरकते. ती 25-25. लॉस ऑफ 4 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मला वाटतं शेष असावा. पुन्हा एकदा कैलाश बिग हिट घेण्याचा प्रयत्न. हलकासा पंचांना जाब विचारला जातो मात्र पंच संमत नाही आहेत. एक धाव मिळते लेग बायच्या रूपानं. एका धावेने संघात धावसंख्या होती 26-26. लॉस ऑफ 4 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर आहे. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. तत्पूर्वी विनंती करतोय अष्टविनायक प्रेक्षकांना एक विशेष सूचना असेल. आपण प्लीज जे मैदान आहे सीमारेषे आहे त्याच्या बाहेर बसायचं आहे. काही प्रेक्षक ग्राउंडमध्ये बसलेले आहेत त्यांना आयोजकांच्या वतीनं एक नम्र विनंती असेल. आपण प्लीज मैदान सोडून बसायचं आहे. जो पडदा आहे जितू फुलोरे मला वाटतं त्या ठिकाणी बसलेले आहेत. आपण प्लीज जी आमची पडदा बाउंड्री आहे तिच्या मागे बसायचं आहे. आणि ह्या ठिकाणी मात्र पंचांकडे 4 धावेसाठी इशारा येतोय. धावसंख्या 4 धावेने पुढे सकते 30. सुधाकर यांच्या बॅटमधून चौकार येतोय. आणि निश्चितच अल्पेश जितू आपण त्या ठिकाणी जे प्रेक्षक त्यांना बाजूला करायचं आहे ती आपली जबाबदारी आहे. आपण या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत. शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. धावसंख्या 30. चला दोन्ही संघाचे संगणक धामणगाव विपक्ष ठाकूरपाडा. अष्टविनायक ठाकूर संघाचा संगणक संजू या ठिकाणी उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी संघ श्याम स्पोर्ट धामणगाव. आपण लगेच यायचं आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे. मोठा फटका लागतो तर निश्चित एक चांगलं आव्हान पाहायला मिळेल. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अतिशय उत्तम चेंडूची फेक. एक लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहतो. परिपूर्ण चेंडूपासून विभक्त फलंदाज. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू आणि छोटंसं समीकरण विजयासाठी गावदेवी उडिया संघाला फक्त आणि फक्त 31 धावांचं 24 चेंडू आणि 31 धावाचं छोटंसं समीकरण. लगेच गावदेवी भादवडे संघाला विनंतीशील बिना विलंब आपण आपले क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आणि गावदेवी ओवळीया संघाला विनंतीशील आपण एक सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायच्या. चला श्याम स्पोर्ट्स धामणगाव या संघाचा संघनक आपण नाणी पिसडी यायचं प्लीज. तर पुढील नाणीसाठी मी आमंत्रित करतो व्यासपीठावर मंचावर एका क्रिकेटचे उत्तम चाहते नसून उत्तम क्रिकेटर आहेत आणि भिवंडी क्रिकेट असून न्यू 40+ संघटनेचे पदाधिकारी आहेत. एक डॅसिंग पर्सनॅलिटी आमचे उत्तम परम मित्र आहेत मुसाबाई हेमंतजी गुळवी आणि त्यानंतर कपिलजी म्हात्रे या 2 मान्यवरांना विनंतीशील पुढील सामन्याचं नाणेफेक आपण करायचं आहे. चला दोन्ही संघाचे संघनक विनाविलंब आपण लगेच जायचं आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव. वारंवार आपणास विनंती केली जाते आपला संघनक या ठिकाणी उपस्थित नाहीये अन्यथा आपल्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. याची आपण दखल घ्या.
नाणेफेक करायची आहे. धामणगाव संघाचा संगणक आपण नाणेफेक करायचे. प्लीज या ठिकाणी आमचे मान्यवर आहेत, नाणेफेक करून घ्या. मयेकर आपण इकडे यायचंय, मयेकर आपण इकडे यायचंय. मयेकर दामणगाव संघाचे आपण सदस्य आपणास विनंतीशील आपण नाणेफेक करून घ्यायची, अन्यथा आपल्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. वेलकम आदरणीय स्वागत. नाणेफेक आपण करून घ्यायची आहे, कारण की नाणेफेक जर बेलेवर झाली नाहीये, नियमानुसार झाली नाही, तर आपल्या संघास कदाचित पेनल्टीचा सामना करावा लागेल. आमच्या मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय मनोजजी, आपण पुढील सामन्याचा नाणेफेक करायचं. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40 प्लेच्या संघटनेचे पदाधिकारी एका डॅसिंग पर्सनॅलिटी हेमंतजी गुडवी मुसा या नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहेत. यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक केली जाते. त्यांच्या समवेत भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40 प्लेच्या संघटनेचे पदाधिकारी दिवास्पोर्ट दिवा संघाचे एक नामांकित खेळाडू कपिलजी म्हात्रे, धन्यवाद डिझेमान. अष्टविनायक ठाकूरपाडा वर्सेस सॅमस्पोर्ट धामणगाव या संघादरम्यान इथे नाणेफेक होत आहे. नाणेफेकीचा कॉल अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या बाजूने लागलेला आहे. तर मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तर टॉस बॉक्समधून अशी न्यूज आहे की नाणेफेकीचा कॉल अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या बाजूने लागलेला आहे. तर त्यांनी शतरक्षण स्वीकारले आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मनोजजी. वेलकमर जयेश पाटील. आणि बॅक टू नावन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. चालू सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी विजयासाठी का मापक लक्ष 24 चेंडू 31 धावा. छोटंसं समीकरण आपण पाहतोय. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली गावठी उडिया संघाची अरविंद आणि प्रवीण. तर पहिल्या दोन षटकांमध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय, उत्तम गोलंदाजी की उत्तम फलंदाजी, याचं एक धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होते माझे परममित्र एक भिवंडीचा बुलंद आवाज व्हॉइस ऑफ वेळेगाव. ओव्हर टू जयवंत पाटील. हॅलो हॅलो, धन्यवाद मोहन भोईर. तर 31 धावांचं माफक लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडगोली खेळपट्टी गावदेवी ओवलिया संघाची प्रवीण आणि अरविंद भोईर. तर पहिलं P1 षटक घेऊन येते गोलंदाज प्रल्हाद. सामन्याचे पंच आहेत आपण पाहतोय सुरेश घरत, रुपेश मेस्त्री आणि विशाल नाईक असे 3 पंच मैदानाच्या आतमध्ये. पहिलं मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. रिक्वायर्ड रन रेट आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला तर 7.75 या सरासरीने धावा पूर्ण कराव्या लागतील प्रति षटकामागे. गावदेवी ओवलिया संघाला एक माफक लक्ष आहे, कारण 24 चेंडू 31 धावा. फ्रंटलाईन गोलंदाज विकेट टेकर गोलंदाज आहे गावदेवी बादवडे संघाचा संघनायक प्रल्हाद नाईक. शॉर्ट रनअप चेंडू मात्र बघूया, जातोय तो शॉर्ट हँडमॅनला. संधी होती एक आणि चान्स, संधी चालून आली होती मोहन भोईर, ती गमावलेली आहे. निश्चितच एक चोटी रिस्की सिंगल पूर्ण केलेली आहे. धावसंख्येचा श्रीगणेश करतोय, आपल्या संघाचा श्रीगणेश करतोय. प्रवीण वैयक्तिक खातं खोलतोय. बिनबादे कशी सुरुवात आहे गावदेवी ओवलिया संघाची. मित्रांनो, ही पहिली स्पर्धा आहे. खरं तर कोरोनाचा प्रकोप आणि त्यानंतर बऱ्याच दिवसांमध्ये 40+ क्रिकेटचा महासंग्राम फ्री एंट्री टुर्नामेंट
फ्री चाचणी स्पर्धा सर्व श्रेय जाईल ते सोनादेवी 40+ टेमगर या संघाला. आणि या सोनादेवी 40+ टेमगर या संघाचे सर्व प्रेसिडेंट अध्यक्ष 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी पद्माकर चौधरी साहेब यांनाच सर्व श्रेय जाईल या स्पर्धेचं. चेंडू बघूया, अतिशय चांगला फटका कॉपी बुक स्टाईलने केलेला कलात्मक पद्धतीने पाहतो आपण. चांगले क्षेत्ररक्षण कव्हरला मिळेल फक्त 1 धाव. अरविंद भोईर वैयक्तिक खातं खोलते. धावसंख्या धावपळकावर पाहतो आपण बिनबाद 2. 2 विदाउट लॉस गावदेवी ओवली. प्रल्हाद लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू मात्र खोदून काढलेला आहे बघूयात. स्टेट फटका डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. 4 रन्स. धावसंख्या वाढते धावपलकावर बिनबाद 6. वेलकम संतोष माळी तुफान स्पोर्ट्स पिंपळा संघाचे एक तुफानी ऑलराऊंडर. विनेश आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. चेंडू मात्र बघूया, अतिशय वेगवान चेंडू होता. वेगाने चकित केला होता फलंदाजाला, मात्र बीट झाला एसटी रक्षक थर्डमॅनचा. क्षेत्ररक्षक देखील बीट झाला आणि 22च्या रूपाने हा चौकार. धावा कशा येऊ, धावा येणे महत्वाचे आणि अतिरिक्तच्या रूपाने चौकार आलेला आहे. धावसंख्या वाढते धावपलकावर डबल फिगर 10 रन विदाउट लॉस. बिना कोई विकेट खोए 10 रन. गोलंदाज प्रल्हाद नाईक लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू बघूया, बॅटची वरची कडा घेऊन एसटी रक्षकाच्या मागे व्हाट अ कॅच. विरुद्ध दिशेने झेल टिपलेला आहे संजय म्हात्रे याने आणि पहिल्या विकेटचं पतन. यानंतर लक्षात घ्यायचं आहे, फलंदाज बाद झाल्यानंतर 38 सर्कलची जी रेषा आहे ती क्रॉसिंग करायची आहे. आणि दुसरं म्हणजे 4 षटकांसाठी तुम्हाला आम्ही निर्धारित वेळ दिलेली आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकही कंप्लीट करावीच लागतील. प्रेमनाथ येतोय क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. 1 डाऊन बॅट्समन, पिन चिटर म्हणून ख्याती आहे त्याची. धावसंख्या 10 आणि पहिला गडी गारद करण्यामध्ये यश आलेला. एस्टनच्या मागे अफलातून झेल टिपला. चेंडूने बॅटची वरची कडा घेतली. चेंडू बराच काल हवेमध्ये होता. एसटी रक्षक संजय म्हात्रेने झेल टिपला आणि ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू मिळून देते आपल्या संघाला प्रल्हाद नाईक. प्रल्हाद शॉर्ट रन अप. चेंडू हवेमध्ये बघूया. क्षेत्ररक्षक मध्ये मच्छिंद्र तिथे दक्ष होता. चांगले क्षेत्ररक्षण ऑफ साईडला मिळेल फक्त 1 धाव. प्रेमनाथ वैयक्तिक खातं खोलते. धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावपलकावर 11. चांगली सुरुवात आहे मोहन भोईर. पहिल्या षटकामध्ये पाहतोय ती गावदेवी ओवली या संघाची. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर दिले जाते आणि पॉवरफुल स्टार्ट बघायला मिळेल. जरी एक गडी बाद झाला असला तरी मात्र सोपं समीकरण आहे 31 धावांचं. आणि जे आस्किंग रन रेट होतं 7.75 सरासरीला मात्र गाठण्यामध्ये यश देखील आलेले आहे ते गावदेवी ओवली या संघाला. एक्झॅक्ट बरोबर. जेवण आपण पाहिलं होतं विजयासाठी फक्त आणि फक्त 31 धावांचं एक मापक लक्ष. मात्र पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, विजयाच्या दिशेने कुठेतरी वाटचाल करणारा हा पहिलं षटक आपण ओली या संघाच्या वतीनं पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 1 बाद 11. चांगली सुरुवात आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते आणि संघातील अतिशय चांगला गोलंदाज, महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. जादुई गोलंदाज ज्याला ओळखलं जातं, तालुका क्रिकेटमधून गोलंदाजीसाठी ज्याचं कौतुक केलं जातं असा गावदेवी भादवड्या संघाचा एक ट्रम्प कार्ड उत्कृष्ट गोलंदाज जादुई कैलाश येतोय. आणि बघूया, निश्चित सामना जिंकायचा असेल तर काही कुठल्याही प्रकारची जादू करणं अत्यंत गरजेचं आहे ते गावदेवी भादवड्या संघाला. आता स्ट्राईक रोटेट करतोय प्रेम. एक अतिशय डिसिप्लिन असं खेळाडू आहे. निश्चितच मोहन भोईर, इथून जर सामना जिंकायचा असेल गावदेवी भादवड्या संघाला तर लगातार फलंदाज बाद करावे लागतील, हादरे द्यावे लागतील ते गावदेवी ओवली या संघाला. या उलट एक मी दरम्यान 18 चेंडू आणि 20 धावा एक सोपं समीकरण आहे गावदेवी ओवली या संघाची. चांगली स्थिती आहे. तर आता मात्र बघूया, कैलाशाला जादुई गोलंदाजी करावी लागेल. मात्र
बघा, तुम्हाला मी अगोदर देखील वॉर्निंग दिली होती की 4 षटकांसाठी तुम्हाला निर्धारित आम्ही वेळ दिलेली आहे. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटके कंप्लीट करावीच लागतील, अन्यथा मग कमिटी जो डिसिजन देईल तो तुम्हाला मान्यच करावा लागेल. चला प्लीज आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज सज्ज होतो कैलाश. या ठिकाणी मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बांधणे, फक्त चेंडू थोडासा स्टिअर केलं, चेंडू डीप पॉईंटला जातो. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव आउटफील्डमध्ये आपण पाहिलं होतं. एका टप्प्यावर चेंडूला गॅदर केलं होतं. एक धाव मिळते प्रेम याला एक धावाने. उलिया संघाची धावसंख्या होती 12 रन. लॉस ऑफ 1 विकेट आणि सेकंडवर पोगरी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. विजयासाठी 31 धावांचं एक मापक लक्ष्य. एक उत्तम पाठलाग विजय दिशेने वाटचाल करणारा आपण संघ पाहतो. गावदी ओळा संघ, ओवळी असंघ सध्या तरी एक चांगल्या स्थितीमध्ये असलेला संघ आपण पाहतोय गावदी ओवळी. निश्चितच मोहन भोईर, आता मात्र 17 चेंडू शिल्लक आहेत. त्यांनी धावांची जी आवश्यकता ते 19. सोपं समीकरण. 17 चेंडू आणि 19 धावायचं छोटंसं समीकरण. पुन्हा एकदा कैलाश. या ठिकाणी चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नाही आहे. 2 फलंदाजांमध्ये आपण निश्चित पाहतो थोडासा मिस कॉलिंग झालं होतं. कॉलिंग निश्चित झालं नव्हतं. धाव घेण्याचा एक घातकी प्रयत्न प्रेमराजाकडनं पाहिलं होतं, मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पॉपिंग कुठल्या प्रकारची सोडली नव्हती ती अरविंद याने. मात्र लेग बायच्या रूपाने एक धाव पूर्ण केली जाते आणि ह्यात चुका ज्या आहेत या गावदेवी बाजवड्या सांगायला निश्चित जेव्हा मी म्हणतो माग पडणार आहेत. निश्चितच मोहन भोईर, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि अशा प्रकारे तुम्ही जर क्षेत्ररक्षण केलं तर निश्चितच मग तुम्हाला पराभव स्वीकारावा लागेल. चला प्लीज वेल कमी घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गाव बोळ्यावर पंचरकडे गाठ घेतोय कैलाश. स्ट्राईक रोटेट करतोय प्रेमनाथ. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची इनसाइड कट घेतोय, मात्र चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषेकडून नॉनस्टॉपला जातोय. आउटफील्डमधून पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. सामना जिंकण्यासाठी जेवण मी नेहमीच म्हणतो तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं, मात्र सध्याचा अपडेट पाहतोय गावदी भादवाड साजेशी कामगिरी क्षेत्ररक्षक गोलंदाजाला देत नाहीये. अगदी बरोबर मोहन भोईर, सामना जिंकण्यासाठी तुमची गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे महत्त्वपूर्ण घटक आहेत क्रिकेटमध्ये. या तिन्ही आघाड्यांना जो संघ उच्च कोटीचा खेळ करतो तो संघ विजयी ठरत असतो क्रिकेटमध्ये. 2 धावा मिळतात प्रेमनाथ याला. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 15. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जेवण आपण निश्चित पाहिलं होतं. फटक्यामध्ये एक टायमिंग जबरदस्त होतं, ताकद जबरदस्त होती आणि चेंडूला फोर्स केलं होतं. चेंडू वाडिश लॉंगॉन सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक षटकार प्रेमदाच्या बॅटमधून आपण पाहतोय. निश्चितच मोहन भोईर, फटक्यामध्ये होता वजन आणि धावा मिळतात अर्धा डझन, म्हणजे षटकार पेश केला होता. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा जबरदस्त पॉवर हिट शॉट आपण बघितला. फक्त हलक्यात आणि स्टिअर केलेला आहे चेंडूला. 1 धाव पूर्ण करते प्रेमनाथ. वेलकम अमर कासने या संघाचे सर्वेसर्वा सन्माननीय भगवानजी भोईर, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. वेलकम वेलकम. नानाजी गोंदली, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. धावसंख्या 22. विजयापासून फक्त 9 धावा दूर आहे गावदेवी ओवलिया संघ. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती अरविंद याला. अरविंद याच्या बॅटमधून जेवण आपण नेहमीच मोठे पटके पाहतो. षटकार आणि चौकारासाठी अतिशय माहिर आहे. निश्चितच मोहन भोईर, फास्टेस्ट 50 टोकण्याचा देखील मागच्या हंगामामध्ये आपण विक्रम बघितला होता. बरोबर आहे, exact बरोबर आहे. 17 चेंडूमध्ये तब्बल 52 धावा ज्यानं केली होती. एक विस्फोटक फलंदाजी आपल्याच मैदानावर, घरच्या मैदानावर आपण पाहिली होती अरविंद भोईरच्या बॅटमधून. अतिशय सुरेख चेंडू परिपूर्ण बीट झाला होता. जागेऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन द ऑफचा खेळण्याचा प्रयत्न पाहिला होता. चेंडू बॅटपडीमध्ये संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड म्हणतात धावसंख्या ती 22. विजयापासून फक्त आणि फक्त 9 धावा दूर आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि बघूया तिसऱ्या षटकारामध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय. संघ बॅकफुटवर जातोय की विजय संपादित करतोय याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील ओल्टो जेवण पाटील.
थँक्यू मोहन भोईर. 12 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण, सोपं समीकरण आहे. खेळपट्टीवर अरविंद भोईर आहे जो खेळतोय वैयक्तिक 1 धावसंख्या. प्रेमनाथ खेळतोय एक षटकाच्या मदतीने तब्बल 11 धावांवर. त्यांनी पहिला फलंदाज बाद झाला होता प्रवीण वैयक्तिक 5 धावसंख्येवर. बॉलिंग ॲनालिसिस आपण जर बघितलं तर प्रल्हाद याने पहिलं षटक टाकलं. त्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या 11, एक गडी बाद केला. कैलास याने दुसरं षटक हाताळलं आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या 11. कुठल्याही प्रकारची सफलता यश मिळालं नाही. आता मात्र सोपं समीकरण, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 9. 12 बॉल अँड रिमेनिंग रन्स 9 टू विन गावदेवी ओवली. अब 12 गेंदे बची है और जीतने के लिए कुल 9 रन चाहिए गावदेवी ओवली को. गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी येतोय. पाहतोय आपण गोलंदाज संजय मात्रे आणि स्ट्राईकला असणार आहे प्रेमनाथ. कुठला तरी चमत्कार मोहन भोईर वाचू शकते इथून गावदेवी भादवडे संघाला. विशेष करून विजयी सलामी दिली पहिल्याच सामन्यामध्ये. वरालदेवी ताडाली या संघाने जबरदस्त परफॉर्मन्स केला. बलाढ्य जयदुर्गा टेमगरपाडा या संघाचं आव्हान संपुष्टात आणलेलं आहे. जोरदार अपील, लाउड शॉट, यस, लेग बिफोर विकेट, सेकंड विकेट इज गॉन. OUT. DJ Avi घरी घरी रथ झाले रामाचा नामाची काही पैसली गौरी ही नाम भरी ना. घरी घरी रथ झाले. गुड डिसिजन. मी तर म्हणेन सुरेश घरत यांचा चांगला निर्णय. एक्झॅक्टली चेंडू कुठून कुठे प्रेस झाला, चेंडूने उंची किती घेतली, ऑफ साईडला चेंडू आहे की हिटिंग विकेट आहे की चेंडू नॉन स्ट्राईकला वळलेला आहे. पंचांचा चांगला निर्णय बघायला मिळतोय. गुड डिसिजन तिन्ही पंचांनी. आता पाहतोय आपण सुरेश घरत पंच आहेत, विशाल नाईक आहेत, रुपेश मेस्त्री आहेत थर्ड चेकसाठी खास करून. पाहतोय आपण हे सामन्याचे पंच. धावसंख्या धावपलकर कायम आहे 22. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. विकास याच्या बॅटमधून एक मोठा फटका हवेमध्ये, मिस टाइम स्ट्रोक, तू नाही मी नाही आणि चेंडू तिघांच्या मध्ये जमिनीला दान होते. आयुष्यमान, मी तर म्हणेन आयुष्यमानचा एक आशीर्वादच दिलेला आहे मोहन भोईर रे. इथून विकास 2 धावा पूर्ण करते. धावसंख्या वाढते धावपलकावर 24. जेवण या अगोदर आपण म्हटलं होतं चुकीला माफी नाही आहे आणि निश्चितच एक सुवर्ण संधी आपण पाहिली होती. चेंडू थोडंसं लँडिंग झालं होतं, 2 क्षेत्रक्षण चेंडू घेण्याचा प्रयत्न झाला होता, कॉलिंग झालं नव्हतं आणि कुठलाही क्षेत्रक्षण मात्र झेल घेण्यासाठी सरसावला नव्हता. या ज्या चुका आहेत या निश्चित गावदेवी भादवड्या संघाला कुठेतरी महाग पडतील. निश्चितच ॲब्सोल्युटली ट्रू मोहन भोईर. एक एक चूक तुम्हाला किती महाग ठरते याचं प्रात्यक्षिक क्रिकेटमध्ये बघायला मिळतेच. अतिशय चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, चांगली गोलंदाजी बघायला मिळते संजय मात्रे यांची. धावसंख्या धावपलकावर आहे 24. अजून जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील 9 चेंडू 7 धावा. बॉल टू रन इक्वेशन. संजय चेंडू मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला, मिडल ऑफ द बॅट चेंडू आला नव्हता. लेग बाईटचा इशारा येतो पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 25 धावा. विजयापासून फक्त 6 धावा दूर आणि हा विनिंग 8 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता आहे 6. क्लीन बॉल, परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर, 1 मोर विकेट डाऊन. अरविंद भोईरेची खेळी संपुष्टात. जेवण आपण निश्चित म्हटलं या अगोदर जर हा सामना जिंकायचा असेल तर मॅजिकल षटक हातावर लागेल ते गावदेवी भादवडे संघाला आणि खरोखरच त्याचे एक प्रात्यक्षिक आपण पाहतो या ठिकाणी. खरोखरच त्याचं एक प्रात्यक्षिक आपण पाहतो ज्याप्रमाणे संघनायकाने टाकली जबाबदारी आणि त्या जबाबदारीला परिपूर्ण पात्र ठरणारा गोलंदाज संजय. आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 6 आणि विनिंग शॉट. विजय फटका कोणाच्या बॅटमधून येतो ते बघायचं आहे. कैलास येतोय नवीन फलंदाज. एकंदरीत फलंदाज बाद झाले 3. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या धावपलकावर 25. बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा नमूद करतोय या चालू सामन्यातील विजयी संघ आणि वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली ग्राउंड क्रमांक मैदान क्रमांक 2 वर दुसऱ्या फेरीचा सामना होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे.
चेंडू जमीन लगत खेळलेला स्टेट फटका अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक झेपावते, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मात्र अतिशय चपलाईने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चपल रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या वाढते धावपलकावर 27. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 27 धावा धावपलकावर. फक्त विजयापासून 4 धावा दूर आहे. आता मात्र मोहन भोईर इथून चमत्कारिक षटक टाकावं लागेल गोलंदाजाला. मात्र गोलंदाज कोण असेल ते बघूया. 6 चेंडू आणि 4 धावा. वरालदेवी ताडाली या संघाचा संगणक आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण की मैदान क्रमांक 2 वर जो सामना असेल त्याचं नाणेफेक मात्र या मैदानावर होणार आहे. मैदान क्रमांक 1 वर त्याचं नाणेफेक केलं जाणार आहे आणि त्या अनुषंगानं वरालदेवी ताडाली संघाचा संगणक आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. संजय म्हात्रे यांनी या तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा देऊन 2 गडी बाद केलेले आहेत. बघा चांगली कंजूशी गोलंदाजी केलेली आहे. मात्र शेवटचं जे षटक आहे, कारण 6 चेंडू आणि धावांची जी आवश्यकता आहे ती 4. हवा अतिशय वेगाने वाहताना हवेचा जो वेग आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे आणि रंगतदार सामने. हा दुसरा सामना आपल्याला बघायला मिळतो रंगतदार अवस्थेमध्ये. जेवण आपण नेहमीच पाहत असतोय, एक लो स्कोरिंग सामना कधी कधी अतिशय रंगत आणि चुरशीचा होत असतो. तेच एक प्रात्यक्षिक किंवा तेच एक अपडेट आपण या मैदानावर पाहतोय. एक लो स्कोरिंगचा सामना आणि या सामन्यात खरोखरच प्रेक्षकांचं अतिशय चांगलं मनोरंजन शेवटच्या क्षणापर्यंत एक अतितटी आपण या सामन्यामध्ये पाहतोय. अजूनही उर्वरित 6 चेंडूमध्ये विजयासाठी 4 धावांची गरज आहे. संघर्ष निश्चित या सामन्यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मात्र मोहन भोईर एकंदरीत गावदे ओवली संघाची बाजू थोडीशी मजबूत वाटते, कारण 7 फलंदाज त्यांच्याकडे शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये सोपं समीकरण 4 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज मनोज येते शेवटच्या षटकासाठी. हे निर्णायक षटक आहे. सामन्याचा क्रुशल मोमेंट्स इथून चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल. ती गावदेवी भादवड संघाच्या गोलंदाजाला चमत्कारिक क्षेत्ररक्षण करणे देखील अनिवार्य राहील या संघासाठी. फक्त वेळ कमी घ्या प्लीज. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. मनोज फुलटॉस चेंडू हवेमध्ये बघूया क्षेत्ररक्षकापासून दूर आणि स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. विनिंग शॉट, विजयी चौकार विकासाच्या बॅटमधून निघाला आणि ह्याच बरोबर गावदेवी ओवली या संघाने हा सामना जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. हार्ड लक गावदेवी भादवड, हार्ड लक. आणि या सामन्याचा MOM मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे. निश्चितच 2 खेळाडू रेसमध्ये आहेत सामनावीराच्या. मात्र ज्याने बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त पॉवरफुल गोलंदाजी केली, एका षटकामध्ये 3 धावा देऊन 1 गडी बाद केला, तो गावदेवी ओवली संघाचा अंकुश इज द मॅन ऑफ द मॅच. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्मान्य अनिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्या खेळाडूचं विशेष कौतुक आणि गौरव केलं जातं.